शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येशूनी मला तारिले, ऐसे विश्वासले, स्वरत त्याने पाडिले, मी मुक्ती पावले. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन मत्तय याचा 6वा अध्याय 19 ते 21 वचन. मत्तय याचा 6वा अध्याय 19 ते 21 वचन. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर्व जग खाऊन नाश करीतात आणि चोर घर फोडून चोरी करीतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर्व जग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घरफोडी करीत नाहीत व चोरीही करीत नाही, कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित कर. सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचला, मत्तई कृष्ण वर्तमान याचा 6वा अध्याय वचन 19 ते 21 या वचनापर्यंत, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त खरीखुरी जी संपत्ती आहे याविषयी वचनाच्या द्वारे बोलत आहे. तो या ठिकाणी म्हणतो की पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. याचा अर्थ असा होत नाही की आपण काहीच करायचं नाही आपल्यासाठी, परंतु या ठिकाणी तो म्हणत आहे की ज्याप्रमाणे आपण जीवन जगत असताना जसे आपल्याला गरजा लागतात त्यानुसार आपण संपत्ती साठवतो, त्याच प्रकारे आम्ही या पृथ्वीवर तलावरती राहून सार्वकालिक जीवनासाठी देखील आम्ही काहीतरी करावं. जर आम्ही पाहिलं लुकाच्या 12व्या अध्यायामध्ये, तर त्या ठिकाणी लूक देखील या ठिकाणी लिहित आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने जे वचन या ठिकाणी सांगितलेलं आहे की जगातील जी राष्ट्रे आहेत सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड करतात, परंतु तुम्हास त्याची गरज आहे हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे. तो म्हणतो तर तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यास झटा, म्हणजे त्याचबरोबर याही गोष्टी तुम्हास मिळतील. तर देवाने जे आपल्याला तारण आणि जीवन दिलेलं आहे यासाठी की आपल्या पापांची आणि अपराधांची क्षमा मिळावी आणि आपण तारण पावलेले लोक आम्ही परमेश्वराचं गौरव करावं, त्याची स्तुती करावी आणि या पृथ्वी तलावरती राहत असताना सार्वकालिक जीवनामध्ये
आम्हाला त्या ठिकाणी जागा मिळावी, त्या ठिकाणी आम्हाला स्थान असावं. कारण हे जग जे आहे हे आमच्यासाठी परमनंट नाहीये, तर एक दिवस हे जग सोडून आम्हाला त्या सार्वकालिक जीवनामध्ये जायचं आहे आणि म्हणून त्याची तयारी आम्ही करावी. संत पाऊल म्हणतो की आपलं जे नागरिकत्व आहे हे इथलं नाहीये, तर आपलं जे नागरिकत्व आहे ते स्वर्गामध्ये आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे पृथ्वी तलावरती आम्ही संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो, कष्ट करतो, त्याच प्रकारे आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये देखील कष्ट केले पाहिजे, श्रम केले पाहिजे. कारण ज्यावेळेस आम्ही जगिक जीवनामध्ये कष्ट श्रम करतो, संपत्ती साठवतो, तर आम्हाला भीती असते, कदाचित ती चोरी होईल का, चोर येईल का, घरपुडी होईल का, कसर लागेल का, जंग लागेल का. परंतु जर आम्ही आध्यात्मिक सार्वकालिक जीवनामध्ये जर खरीखुरी संपत्ती साठवली, तर त्यामध्ये आम्ही पाहतो की कोणीही स्वर्गीय जे आशीर्वाद आमच्यासाठी सार्वकालिक जीवनामध्ये देवाने ठेवलेले आहे ते कोणी आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, काढून घेऊ शकत नाही. त्याला जंग लागत नाही, त्याला कसर लागत नाही. तर ती आमची आध्यात्मिक जी संपत्ती आहे सार्वकालिक जीवनामध्ये जीर्ण न होणाऱ्या थैल्यामध्ये सुरक्षित असते. आणि म्हणून त्यासाठी आम्ही प्रयत्न करावा. आणि प्रियांनो, आम्ही देवाची जी इच्छा आहे ती जाणून घ्यावी. चला तर प्रियांनो, देवाची स्तुती करूया आणि सार्वकालिक संपत्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करूया. या आपण प्रार्थना करूया. प्रिय बाप्पा, आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा तू आम्हाला तुझी कृपा पुरवलीस आणि जी खरीखुरी संपत्ती सार्वकालिक जीवनामध्ये आमच्यासाठी आहे ती आम्ही मिळावी. प्रथम तुझं राज्य मिळावं. प्रिय बाप्पा, यासाठी आम्ही झटावं, आम्ही आमचं योगदान द्यावं आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये हे आम्ही आमच्या समोर ठेवावं की हे जग सोडून आम्ही एक दिवस तुझ्याकडे येणार आहोत. आणि म्हणून देवबाप्पा, त्या सार्वकालिक जीवनाकडे आम्ही लक्ष लावावं, यासाठी आम्ही देवा तुझ्याजवळ प्रार्थना करतो. अद्यापि प्रिय बाप्पा, जे लोक पवित्र परमेश्वर तुझ्या स्वर्गीय प्रकाशापासून वंचित आहेत, खरीखुरी संपत्तीपासून वंचित आहेत, त्यांनी देखील देवबाप्पा यामध्ये सहभागी होऊन देवबाप्पा त्यांनी तुझं गौरव करावं, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आजचा संपूर्ण दिवस, वेळ, क्षण सर्व काही आम्ही तुझ्या स्वाधीन आणि अधीन करतो आणि येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तो ऐक. आमेन. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.